आणि ह्या पेट्रोल पंपावर थांबलो आहे मी. संध्याकाळचे 8:30-9 वाजत आलेत. बस नाही आणि लॉज पण इथं विचारले, लॉज पण नाहीत. मित्रांनो नमस्कार. तर हे बघा, हे आहे आपल्या बीडचं अमळनेरचं रेल्वे स्टेशन. बीडपासून 50 किलोमीटर अंतरावर. आणि हा परिसर बघा, अजूनसुद्धा इथं काम चालू आहे. आणि हे तर रेल्वे स्टेशनचं काम ओके, सगळं बाकी गोष्टी सगळ्या ठीक आहेत. पण आज माझ्यासोबत जरा घोळ झाला आहे, स्कॅम झाला आहे मोठा, ते सांगतो तुम्हाला मी. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी आपल्या बीड रेल्वेवरचे बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही व्हिडिओ बघितले पण असतील माझे कदाचित. आपल्या बीडचं रेल्वे स्टेशन, त्यानंतर वळवणीचं, आष्टीचं, हे अमळनेरचं, हे सगळं मी दाखवलेलं आहे याच्या आधीसुद्धा. आणि जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले असतील तर ते व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. च्या प्रतिक्रिया आवश्यक असतात, तर त्या प्रतिक्रिया तुम्ही देत चला आणि सबस्क्राईब नक्की करा. तर जे घोळ झाला आहे मी तुम्हाला जे म्हणलो, तर ते असं झालं आहे मॅटर की मी इथं पोहोचलो अमळनेरमध्ये आता दुपारी 12:30ला, करेक्ट 12:30ला पोहोचलो. आणि ज्या रेल्वेचा जो टायमिंग आहे अहमदनगर ते अमळनेरचा, तर ते अहमदनगरवरून सकाळी निघते 7:45ला आणि इथं पोहोचते अमळनेरमध्ये 11:30ला. आणि 11:30ला इथं पोहोचल्यानंतर मग ती वापस निघते नगरकडं 12:30ला. तर हे सगळं टायमिंग मी चेक केला, ऑनलाईन माहिती घेतली, इन्क्वायरी पण केली रेल्वेच्या कस्टमर केअरला, सगळं झालं. आणि काटोकाट 12:30ला मी इथं पोहोचलो. थोडं लेट पण म्हणता येईल, पण वेळेवरच होतो मी. पण रेल्वे जी होती अमळनेरवरून निघून गेली 12ला, अर्धा तास आधीच रेल्वे निघून गेली अहमदनगरकडं अमळनेरवरून. आणि मी पोचलो इथं 12:30ला. तर असा झाला घोळ. आणि मला जे आज व्हिडिओ बनवायचा होता रेल्वे प्रवासाचा, तो आज प्लॅन फेल झाला आहे. तर अशी गोष्ट झालेली. तर सकाळची जी बस आहे बीडवरून अमळनेरला येणारी, तर ती सकाळी 7ला आहे. आणि इतक्या लवकर मला काही यायचं नव्हतं, म्हणून मी निघलो होतो थोडं उशिरा, 9 वाजता निघलो होतो घरून, 8:30-9ला. आणि बरंच लिफ्ट घेत रिक्षाने असं करत मी इथपर्यंत पोहोचलो अमळनेरपर्यंत. तर बराच काही कुटाणे झाले, समजा कसं तरी आलो, पण प्लॅन थोडा फसला. तर मग मी काय विचार केला की मी हे सगळं तुम्हाला सांगू, काय कसं झालं ते. आणि आता हे बघू आपण रेल्वे स्टेशन कसं आहे, काय किती काम चालू आहे, कसं चालू आहे ते बघू चला. तर मित्रांनो हे बघा, हे आहे कंडिशन सध्याची अमळनेरच्या रेल्वे स्टेशनची. आणि हा जो ब्रिज आहे या प्लॅटफॉर्मवरून त्या तिकडच्या प्लॅटफॉर्मवर जाण्याचा, तो पूर्ण झाला आहे. चला आपण ह्याच्यावर आता जाऊ आणि वरून कसं दिसतं ते बघू. सध्या ब्रिजवर आहे मी. आणि ब्रिजवरून जो दिसणारा नजारा आहे तर बघा किती मस्त आहे, एकदम झकास दिसतंय. पूर्ण परिसर दिसतोय लांबपर्यंत. मी अमळनेरपासून 20 किलोमीटर लांब एक गारमाता म्हणून एक चौक आहे, तर तिथं होतो मी अमळनेरपासून 20 किलोमीटर लांब. आणि पाऊण तास बाकी होता, म्हणजे 11:45 वाजले होते त्यावेळेस. आणि कुणी लिफ्टच देत नव्हतं. अर्धा तास मी तिथंच रोडवर उभा होतो, कुणी लिफ्ट देत नव्हतं, काय नव्हतं. सगळे लोक येत होते, जात होते. पण 25 मिनटं अर्धा तास झाल्यानंतर 2 जण आले. 2 मित्र चालले होते पॅशन गाडीवर. त्यांनी मला लिफ्ट दिली आणि त्यांनी दिलेल्या लिफ्टमुळं मी इथपर्यंत पोहोचू शकलो 12:30पर्यंत. तर त्यांचे खरंच खूप खूप धन्यवाद. जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर मग खरंच धन्यवाद. आणि त्यांचं नाव मी विचारायचं राहिलो, पण ते प्लेयर होते, खेळाडू होते, ते कॉलेजचे मुलं होते. आणि बास्केटबॉल चे ते खेळाडू होते, प्लेयर होते. आणि ते नॅशनल लेवलपर्यंत गेलेले होते, जिंकलेले होते. आणि त्यांच्यापैकी एक जण जो होता तो महाराष्ट्राचं ते कॅप्टनशिप पण त्यांनी केलेली होती, असं त्यांनी सांगितलं. तर मग खरंच त्यांनी दिलेल्या लिफ्टमुळं मी इथपर्यंत पोहोचलो. आणि बरेच भारी अनुभव आले मला इकडे येताना. म्हणजे लिफ्ट घेतच आलो मी. मला एका आधी पण म्हणजे त्या जे एक जवळागिरी म्हणून एक डोंगर आहे, तिथे एक गारमाथा आहे, तर तिथून पण एका माणसाने लिफ्ट दिली मला. पूर्ण ते जे आपलं अमळनेरचं जंगल आहे त्यातून त्यांनी आणून मला पुढं सोडलं त्या ह्याच्यापर्यंत, त्या चौकापर्यंत पुढच्या. आणि तिथून पुढं मग या दोघा मुलांनी मला लिफ्ट दिली. लिफ्ट घेतच मी इथपर्यंत पोहोचलो, नाही तर मी आज पोहोचू शकलो नसतो. तर हे बघा मित्रांनो, ह्या पोलवर एक मुलगा दिसतोय आपल्याला. आणि
अशा बऱ्याच आपल्याला त्या स्टीलच्या फ्रेम दिसायला तिथं लागलेल्या, तर ते विद्युतीकरणाचं काम चालू आहे. लाईटीवरची जी ट्रेन आहे ते त्या वर तिकडं त्या साईडला पण 2 जण आहेत वर. तर विद्युतीकरण पण आष्टीपर्यंत पूर्ण झालेलं आहे आणि आता इथं पण काम सुरू आहे. आणि पुढं अंमळनेरच्या नंतर पुढं विगणवाडीपर्यंत पण ट्रायल झालेली आहे आत्ता कंप्लीट 10-12 दिवसाआधी. ते म्हणजे आता त्या विगणवाडीपर्यंत शिरूर कासारच्या विगणवाडी स्टेशनपर्यंत रेल्वे सुरू होईलच. नगर ते आष्टी जी ट्रेन सुरू झाली तर ती 2 वर्ष झालं त्याला. सप्टेंबर 2022मध्ये ती ट्रेन सुरू झाली नगर ते आष्टीपर्यंतची. आणि त्यानंतर पुढं हे अंमळनेरची जी ट्रेन सुरू झाली त्याला पण आता किती 6 महिने झाले, म्हणजे फेब्रुवारी 2024. आता ह्या 6 महिन्याआधी इथपर्यंत अंमळनेरपर्यंत रेल्वे सुरू झालेली आहे. तर थोडेच दिवस झाले आणि आता 6 महिन्यानंतर पुढं विगणवाडीपर्यंत पण आता ट्रायल कंप्लीट झाली. विगणवाडीपर्यंत पण ट्रेन आलेली आहे आणि विगणवाडीपासून पुढं बीड राहतं फक्त 30 ते 35 किलोमीटर. म्हणजे आता बीडपर्यंत कदाचित बहुतेक 6 महिन्यात रेल्वे येईल. तर असं हे आहे पूर्ण हे रेल्वेचं काम सुरू. चांगली गती आहे कामाची. तर मित्रांनो, आज तर मला रेल्वेच्या ट्रॅव्हलचा रेल्वे प्रवासाचा व्हिडिओ नाही बनवता आला रेल्वे लवकर गेल्यामुळं. पण काही हरकत नाही, मी पुन्हा येणार इकडं वापस 1-2 दिवसानंतर आणि त्यानंतर मग आपण बनवू रेल्वेच्या प्रवासाचा तो मस्त व्हिडिओ. तर आता चला मी जातो बीडकडं वापस. चलो. 6.5 hours later. ह्या समोर बस आहेत पण त्या सध्या माझ्या काहीच कामाच्या नाहीत. हा इथं पेट्रोल पंप आहे आणि ह्या पेट्रोल पंपावर थांबलो आहे मी. संध्याकाळचे 8:30-9 वाजत आलेत. बस काय आली नाही. दुपारी 3 वाजल्यापासून बसची वाट बघत होतो, बस आली नाही. बरेच लोक बसची वाट बघत होते, म्हातारे कोतारे सगळे लोक. सगळे बाकी नंतर निघून गेले, मी एकटाच पडलो. आता इथून बस पण नाही. बीडच्या बसस्टँडला फोन केला होता, बस नाही आणि लॉज पण इथं विचारले, लॉज पण नाहीत. तर आता बघू काहीतरी पर्याय काढावा लागेल. Day 2. मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. आता अंमळनेरमध्येच आहे अजून पण. दुसरा दिवस उजाडला आहे. सकाळचे वाजलेत किती 8:30 आणि हे मित्र आहेत ते बीडचे आहेत पण आता अंमळनेरमध्येच राहायला. ते बीडमध्ये काही दिवस राहिलेत. त्यांचं नाव आहे किशोर बेदरे. तर मी तुम्हाला रात्री दाखवलं होतं की मी त्या ह्याच्यावर होतो पेट्रोल पंपवर. तर ते इथं मला भेटले पेट्रोल पंपावर आणि त्यांनी मला मदत केली. त्यांनी त्यांच्या घरी मला नेलं रूमवर आणि तिथं मग मुक्काम मी केला. नाहीतर मग रात्री पेट्रोल पंपावर थांबलो असतो आणि काही सांगता येत नाही. चोर हे तुम्हाला तर सगळं बाकी माहिती, काही पण होऊ शकतं. त्यांनी मदत केली त्याबद्दल खरंच धन्यवाद. थँक्यू. काय अडचण नाही. एखादी मदत केली काय अडचण नाही, चालूच असते. मदत करायला पाहिजे एकामेकाला. कुठं जरी गेले तर तुम्ही मदत करा एकामेकाला. चांगली गोष्ट आहे. तर आता बसला यायला 15-20 मिनटं बाकी. 8:30ला येते बस असं सांगायला ते. बस येत नाही तोपर्यंत आता चहा पाणी करतो, बिस्किट खातो थोडे, त्यानंतर निघू आपण पुढं बीडला. तर आता बस आलेली आहे बीडला जाणारी. एक रात्र गेली या बसची वाट बघून. चला आता बसमध्ये बसतो. इथं 10 मिनटं थांबणार आहे बस आणि त्यानंतर निघणार आहे पुढं.